नमस्कार, डी24 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. अनेक वेळा तुम्ही बघू शकतात, अनेक धर्मांवर गुरुद्वारा असो, मंदिर असो, मस्जिद असो व बौद्ध विहार असो, याच्या ठिकाणी काही लोक मूर्तीची विटंबना करतात. त्या संदर्भात आज गुजरातमध्ये देखील असाच एक प्रकार घडून आलाय. या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील नवनाथपंथी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घ्या. ते काय सांगणार, आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलात, काय सांगणार? बस आमचं एवढंच निवेदन आहे की शासनाने जे पण आमच्या परमपूज्य गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीसोबत जी पण विटंबना झालेली आहे आणि जे गैरकृत्य झालेलं आहे त्या कृत्याचा आम्हाला सर्वोत्तम न्याय पाहिजे. कारण की हे बघा, आज आमच्या गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीवरती अशी विटंबना झाली, उद्या चालून आमचे कित्येक नवनाथ मंदिर आहेत, देवीचे मंदिर आहेत, त्याच्यावर पण अशी विटंबना होऊ शकते. मग सरकार किती दिवसापर्यंत झोपून जाणार? आम्हाला आमचा न्याय आमच्या हातामध्ये पाहिजे. जोपर्यंत आमचा न्याय आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या नाथ शक्तीसाठी आणि त्याच्यानंतर आमचा जितका पण नाथ समुदायाचं जितकं पण समुदाय आहे आम्ही त्यांच्यासाठी असंच झटत राहू. आज आम्ही मुख्य मोर्चा काढला. वारंवार जर असा प्रकार होत असेल तर आम्ही त्याच्यासाठी झटत राहू असं देखील यावेळेस त्यांनी. तर काय सांगणार, वारंवार हा प्रकार भारतामध्ये होतो, काय सांगणार? वारंवार म्हणजे विदर्भी लोक येऊन आपल्या देवी देवतांची विटंबना करणे हे कुठपर्यंत आम्ही सहन करायचं? आमच्या आराध्य दत्तात्रय प्रभू आहे, आमच्या आराध्य गोरखनाथ आहे, सिद्धनाथ आहे, चेतन धुनाहस तिथे आहे. आणि अशा ठिकाणी जर अशा विटंबना होत असतील वारंवार तर भक्तगणांबद्दल, जे भक्तगण जातात रात्री अपरात्री तिथे जात असताना त्यांना काही जर हानी झाली किंवा कोणाची जीवितहानी झाली तर त्याला कोण किती दिवस जबाबदार धरणार आहे? पूर्वी किती वेळा जबाबदार धरणार असं देखील आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत. तर काय सांगणार? ही वारंवारची घटना होते, काय पण ही अशी विटंबना होत आहे. आज गोरक्षनाथांच्या मृत्यूवरती झाली, उद्या दुसरीकडे पण होऊ शकते. हे थांबवलं पाहिजे, कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. एवढं जुनं मंदिर होतं, 22 कोटी वर्ष पुराण मंदिर, त्याच्यावरती असं लोक हे करतात, तर कुठेतरी थांबवलं पाहिजे हे आमचे निवेदन आहे. कोण लोक आहेत ज्यांनी ही विटंबना केली? मला असं वाटतं की जे जे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे विरोधक आहेत अशा नालायक लोकांनीच हिंदुस्थानामध्ये विध्वंस निर्माण करण्याकरता हे कुटील कृत्य केलेलं आहे. जे लोक हिंदूंना विरोध करतात त्यांनी केलेलं असं म्हणतात. मग सर, मला अजून एक प्रश्न जनतेमधून येतो की हिंदूंवरच झालं का? ज्यावेळेस बौद्ध विहार असेल, ज्यावेळेस गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, मंदिरावर असेल, त्यावेळेस का ही संघटना पुढे येत नाही हिंदूवाद? काय सांगणार? जेव्हा जेव्हा असे प्रसंग झाले, जेव्हा जेव्हा बुद्ध विहारांवर असे हल्ले झाले, ते अफगाणिस्तानमध्ये झाले, अरब राज्यामध्ये झाले, तेव्हा भारतातल्या सर्व हिंदू समाजाने आणि संघटनांनी त्याचा विरोध केलेला आहे. मला वाटतं प्रसार माध्यमांनी पण या गोष्टीची दखल घेतली होती. कदाचित आपण ते सोयीस्करित्या विसरला असाल, पण हिंदू समाज हा गौतम बुद्ध यांच्यापासून काही वेगळा नाही आणि तो कोणी वेगळा करण्याचा प्रयत्न केला तरी तो आम्ही होऊ देणार नाही. सर, काय सांगणार? ही जी घटना झाली यावर आपली प्रतिक्रिया काय असेल आणि पुढची भूमिका आपली काय असेल? दोषींना लवकरात लवकर कठोर कारवाई होऊन त्यांच्यावर शिक्षा हो, हेच आमची एक प्रतिक्रिया आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील नवनाथपंथींचे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि संबंधित लोकांनी जर हे असं कृत्य केलं असेल त्यांना देशद्रोही सारखा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे आणि त्यांना देशाच्या बाहेर फेकलं गेलं पाहिजे असं देखील. जो संत साधू संतांचा अपमान करत असेल अशा व्यक्तीला नरकात देखील जागा मिळत नाही. हे देखील आपण पुराणामध्ये बघू शकतात. अनेक ठिकाणी मध्ये वेद पुराण 18 पुराण याच्यामध्ये वाचू शकतात की जो कोणी कोणाची श्रद्धावर घाव घालतो तर त्याला देव कधी माफ करत नाही. यामुळे आज या ठिकाणचे जे परिसरातील जे नवनाथपंथी असेल, इतर धर्मीय लोक असतील, त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील यावेळी त्यांनी या ठिकाणी मागणी केली. कॅमेरामॅन निलेश जोडसे, जनी पवार, डी24 तास न्यूज चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.